हाय हॅलो नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ बेबी प्रोडक्ट्स आणि मॉम इसेन्शियल्स म्हणजे आईसाठी आणि इवन तुमच्या डिलिव्हरीमध्ये त्यानंतर डिलिव्हरीनंतर हॉस्पिटल बॅग भरण्यासाठी हेल्पफुल राहील. सो व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा. व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर फर्स्ट आहे हा बेडिंग सेट. या बेडिंग सेटमध्ये 3 सेट आहेत. हा फर्स्ट आहे जो एक त्रिकोण शेपमध्ये म्हणजे असं स्लीपिंग बॅग बनते. साईडने झीप दिलेल्या आहेत. या झीपमुळे आतमध्ये प्रोटेक्टिव्ह राहू शकतं बेबी आणि थोडं मोठं आहे. सो सजेस्ट करेन की न्यूबॉर्न नाही बट आफ्टर थोडं 15 दिवसांनी वगैरे तुम्ही बाळाला व्यवस्थित कम्फर्टेबल आतमध्ये ठेवू शकता. ट्रॅव्हलिंगमध्ये असेल तर कॅरी करणं थोडं इझी जाईल, पण हातात घेऊन न्यूबॉर्नला यामध्ये घेऊन फिरणं मला थोडं रिस्की वाटलं. सो त्यानंतर हे असं दिसतंय बघा. साईडने 2 झीप आहेत. त्यानंतर त्याचं नेक्स्ट आहे या पॅकेजमध्ये. हे मी पॅकेज पण ओपन केलं नव्हतं नीट. सो हा आहे बेड. या बेडमध्ये 2 कुशन्स, साईड कुशन्स आहेत हे. त्यानंतर एक छोटी पिलो आणि इवन नेक पिलो पण दिली आहे. ती आय थिंक त्याच्या नेक्स्ट गादीमध्ये. ही फक्त गादी आहे, म्हणजे तुम्ही असं कुठेही तुमच्या बेडवर वगैरे अंथरून घालण्यासाठी यूज करू शकता. हे बघा, हे असं दिसतं समोरून. क्वालिटी खूप छान आहे आणि कपडासुद्धा खूप चांगला आहे, कम्फर्टेबल आहे, ब्रीदेबल आहे. असं नाही की म्हणजे आणि इवन हा सेट आपल्या बजेटमध्येच आहे. सो कम्फर्टेबली तुम्ही परचेस करू शकता. आणि हा बेड मला हॉस्पिटल फर्स्ट जेव्हा म्हणजे ॲडमिशनसाठी हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा मला खूप हेल्पफुल पडलं. कारण हॉस्पिटलचा जो पाळणा होता त्याला नेट नव्हती, मच्छरदाणी नव्हती. सो या बेडमध्ये हा जो या बेडिंग सेटमध्ये हा जो तिसरा कॉम्बो आहे जो की मच्छरदाणीसुद्धा त्याला अटॅच आहे, तो खूप हेल्पफुल राहिला फर्स्ट इनिशियल डेजमध्ये हॉस्पिटलमध्ये. कारण मच्छर आणि किंवा माशी वगैरे इतर जे फिरत असतात. सो मी काय केलं होतं की हॉस्पिटलच्या पाळण्यामध्येच हा बेडिंग सेट ॲडजस्ट करून ठेवला होता, जेणेकरून वरून कोणी बघायलासुद्धा येणार असेल तर ते लांबूनच बघत होते. हे बघा, यामध्ये हे नेक पिल्लो होती आणि हे असं आहे. आणि हे दोन्ही साईडने ॲक्च्युली कन्व्हर्टेबल आहे, पण झीप ह्याची ही समोरून येते. आणि गादीसुद्धा छान आहे, असं नाही की खूप पातळ किंवा खूप जाड. हे बघा, तुम्ही बघू शकता, हा असा सेट आहे. त्याला झीपसुद्धा चांगली क्वालिटीची आहे. आणि माझ्या मते याच्यामध्ये आरामात बेबी 2 महिन्यापर्यंत राहू शकेल. त्याच्या पुढचं आता सांगू नाही शकत. आणि मी सध्या याला खूप जास्त यूज करते आहे. हे असे झीप ओपन होतात साईडने. 2 साईडने झीप आहेत, म्हणजे दोन्ही साईडने कवर करून घेऊ शकता. त्यानंतर हे नुवाचं पिरियड पॅन्टीज आहेत. या मला अगदी स्टार्टिंगला नाही बट माझं C-सेक्शन झालं असल्यामुळे मला त्यांनी या पॅन्टीज आफ्टर स्टिचेसचं जे बँडेज होतं ते रिमूव्ह केल्यानंतर आणि एक डिस्पोजेबलवाली त्यांची जी ट्रान्सपरंटवाली होती तेव्हा त्यांनी हे मला यूज करायला सांगितले. त्यानंतर हे ब्रेस्ट पॅड्स होते जे तुम्ही यूज करू शकता. दूध लिकेज होतं त्यासाठी. आणि हा ब्रेस्ट पंप मी घेतला. खरं तर ह्याचा उपयोग मी आधी केला पाहिजे होता, पण नाही करू शकले. आणि जेव्हा C-सेक्शन नंतर दूध प्रोड्यूस करायची वेळ आली तेव्हा ह्यानेच खूप जास्त मदत केली. कारण स्टिम्युलेट होण्यासाठी आणि तो प्रेशर बिल्ड करण्यासाठी. कारण न्यूबॉर्न बेबीला एवढं म्हणजे प्रेशर नाही किंवा ह्याने त्यांना खेचता येत नाही दूध. सो हे तुम्हाला खूप हेल्पफुल राहील.
त्यानंतर हे स्लॅक्स आहेत, हायवे स्लॅक्स आहेत, कारण सी सेक्शन किंवा इवन जरी नॉर्मल डिलिव्हरी असेल तर कम्फर्टेबल तुम्ही समजा आतमध्ये पिरियड पॅन्टीज किंवा पॅड जरी असेल तर ते घट्ट राहण्यासाठी हे हेल्पफुल राहील. आणि हे 3च्या सेटमध्ये होते, अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत. हे मी नाईट सेट सूट परचेस केले होते, कारण ब्रेस्ट फिडिंगसाठी समोरून मला ते गाऊन टिपिकल घालायचे नव्हते. सो मी हे मिंत्रावरून हे मी परचेस केलेत आणि हे खूप अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत आणि क्वालिटीसुद्धा खूप छान आहे. हे 3 घेतलेत मी, याचे लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहेत आणि ह्यांना साईड पॉकेट्ससुद्धा आहेत आणि ब्रीदेबल आहेत. आता समर सीझन असल्यामुळे मी कपड्यांच्या बाबतीत खूप जास्त क्रिटिकल विचार करत असते. सो माझ्यासाठी हे खूप कम्फर्टेबल आहेत सध्या डेली यूजसाठी. कॉन्फिडन्स. आणि त्यानंतर हे मी हायवेस्ट असलेले पॅन्टीज परचेस केले. पॅडसुद्धा यामध्ये कम्फर्टेबल राहतं आणि तुमचे जर स्टिचेस असतील तर तिथे समोर बेल्ट येत नाही किंवा इलॅस्टिक येत नाही आणि ह्यांना इलॅस्टिक नाही आहे. हे कॉटन आहे पूर्णपणे आणि ब्रीदेबल कॉटन आहे. हे फिलिप्स ॲव्हेंटचे पुढे मी बॉटल्स दाखवते आहे. फिलिप्स ॲव्हेंटचे हे ग्लास बॉटल्स नाही आहेत बट चांगलं क्वालिटीचे बॉटल्स आहेत. हे 2 मी परचेस केले आणि आपलं जे लव लॅबचं जे तुमचं ब्रेस्ट पंप आहे त्याच्यासोबत 1 बॉटल येते. सो अशा माझ्याकडे आता 3 बॉटल्स आहेत. यांची क्वालिटी आणि निप्पल स्टिम्युलेशन चांगलं आहे आणि हे बेबीलासुद्धा कम्फर्टेबल ओढता येऊ शकतात. आत्ता मी सध्या हेच यूज करत आहे. सो हे माझं बेसिक शॉपिंग होतं. अजूनही मी खूप काही गोष्टी घेतल्या आहेत, त्या मी हळूहळू पुढे यूज केल्यानंतरच रिव्ह्यू देईन. सो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि तुमचा सपोर्ट कायम असू द्या. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू. सबस्क्राईब करायला विसरू नका.